आटपाट नगरामध्ये एक दाम्पत्य कुटुंब आई आणि मुलांसह राहत होते. आई नारायणाची भक्त होती. पौष महिन्यातले रविवार आले. आई उठून जाडलोट सडासरवण करून देवाची पूजा करून नारायण काढून नारायणाची पूजा केली. भक्तिभावाने ब्राह्मणाला बोलवलं आणि ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दिला. आवळाभर सोनं दिलं आणि पाया पडले. सुनेनं पाहिलं आणि मुलांना लावून दिलं. मुलांना आईला रागवलं. असेच 3ही रविवार गेले. 4थ्या रविवारी पण आईने उठून सर्व करून पूजा करून नारायणाची भक्तिभावाने पूजा केली आणि ब्राह्मणाला बोलून आवळाभर सोनं दिलं. सुनेनं पाहिलं आणि मुलांना सांगितलं. मुलानं आईला घराच्या बाहेर हाकलून दिलं. आई रडत बसली होती नदीच्या काठावर. तेव्हा नारायणदेव प्रसन्न झाले आणि तिला ब्राह्मणाच्या वेशात खाली येऊन विचारलं, तुला काय हवं आहे, का रडत आहेस? तेव्हा तिनं सांगितलं, मला मुलांना सुनेनं हाकलून दिलं आहे आणि मला 5व्या रविवारी आवळाभर सोनं ब्राह्मणाला दान करायचं आहे. माझं व्रत मोडल. तेव्हा नारायणदेव तिच्यावर प्रसन्न होऊन तिला आवळ्याचं सोन्याचं एक झाड दिलं. तिला जसं